वंदे मातरम मित्रांनो, मी राहुल पाटील, कल्याण तालुका अध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी। आज कल्याण स्टेशन परिसरात आहे, भरपूर दणदणीचं वातावरण इथं आहे आणि आरटीओची चेकिंग लागली। बरं, ही चेकिंग कशासाठी लागली आपण त्यांना विचारू आणि पहिले आपण या गाडीचे कागदपत्र चेक करू, या गाडीचे डॉक्युमेंट चेक करू। हे जे सामान्य जनतेला सगळं चेक करतात, सामान्य जनतेला जर काही नसलं, इन्शुरन्स पीयूसी नसलं तर ते सगळं चेक करतात। आपण या नंबर आपण चेक करू सर। तर या नंबरवर मला आढळून आलंय 3 जुलैला यांची इन्शुरन्स संपलंय। तर आता हे बघू हे काय करतात। आता इथं एक पण अधिकारी नाहीये, एक पण अधिकारी नाही इथं, ते गेलेत कुठेतरी चेकिंग वगैरे। आता ते अधिकारी येतील, आपण त्यांना विचारू तुमचा इन्शुरन्स नसलं तर तुमच्यावर काय करायचं, तुम्हाला सामान्य जनतेचा बोलायचा अधिकार नाहीये का? आता ते त्यांची वाट बघू आपण किती टायमात ते येतात। आणि मी तुम्हाला सांगतो, ही गाडी जोपर्यंत इथं फाईन होत नाही या गाडीवर तोपर्यंत मी ही गाडी इथून जाऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला। आता आपण वाट बघू किती वेळेत येतात तोपर्यंत। सगळ्या परिसरात कल्याणची परिस्थिती काय आज हे स्टेशन आहे, स्टेशन परिसरात किती हुल्लड आहे बघा। हे सगळं वातावरण कोणत्या प्रकारचं आहे। सगळे रिक्षा चालक इथे जमा झालेले। ट्रॅफिक कर्मचारी पण इथं आहेत, ते त्यांची व्यवस्थित ड्युटी पार पाडत आहेत। त्यांचं खरंच आपल्याला अभिनंदन आहे की ते इमानदारीने काम आपलं ड्युटी बजावत आहेत। ते पण मगाशी 1-1.5 तास ते चौकीतच बसून आपल्या गप्पा शप्पा चालू होत्या। मी तो फक्त एक बघत होतो त्यांचं की ते काय करतात। ते पण मी एक व्हिडिओ काढलेला आहे, ते मी तुम्हाला माझ्या पोस्टवर फेसबुक पोस्टवर टाकणार। बघू आपण आता या इन्शुरन्सचं काय होतं आज। बाकी आपण ही गाडी इथून जाऊ देणार नाही। हा मारू द्या ना, आणि याच्यावर फाईन मारल्याशिवाय मी जाऊ देणार नाही। इन्शुरन्स संपलेलं आहे। आरटीओ अधिकारी काही माहिती आहे का? कोणी नाहीये। गाडीचा व्हिडिओ घ्या बाबा, पूर्ण साईडला घ्या गाडीचा व्हिडिओ। ही गाडी आहे MA04 LT 6705। सर्वांनी इन्शुरन्स चेक करा आणि यांना जबाब विचारायची हिंमत ठेवा, घाबरू नका। हे सेवक आहेत आपले, यांना घाबरू नका। हे सेवक आहेत, यांना आपल्या टॅक्सच्या पैशातनं पगार जातो, 7वं वेतन भत्ता पण जातो, फक्त यांना चकला द्यायचा बाकी आहे। कुठे अधिकारी? अजून एक पण अधिकारी नाही इथं, एक पण अधिकारी नाहीये। हे सरकारी वाहन। आता यांनी नो पार्किंग मध्ये गाडी लावली का नाहीये? ही गाडी नो पार्किंग मध्ये नाहीये का मित्रांनो? नो पार्किंग मध्ये नाहीये, नाहीये, नाहीये। नो पार्किंगला गाडी कुठे आहे? तुम्ही आंधळे आहेत।